तीर्थ आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांना मी आमंत्रित करतो. उषाबाई चापले करावे आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तर मी सगळ्यांना काय हो त्यांना विनंती करते मी की फोटोंना हार अर्पण करावे आणि दीप प्रज्वलित करावे. इकडे बसा तिकडे स्टँडवर या इकडे. अरे काय वाजवा. जागतिक महिलांनो जागत राहा. झोपू नका. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा विजय असो. आऊसाहेबांचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. त्यागमूर्ती रमाबाईंचा विजय असो. खांबरून वासराला चट्टे जेव्हा गाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिसते माझी माय. आया बाया सांगत होतो जेव्हा त्याने दुष्काळात मायचा माझा आटला होता पणा तेव्हा मले बिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय. तेव्हा मला बिठामध्ये दिसते माझी माय. हांबरून वासराला चट्टे जेव्हा गाय तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. टाळ्या वाजवा. बाय बाय मैत्रिणी. जिजाऊ माता सावित्रीबाई फुले आणि रमाबाई या तिन्ही महात्री शक्तीच्या आपण 4 वर्ष झालं हा कार्यक्रम इथे सादर करत आहो आणि महिला दिनाच्या या निमित्ताने त्यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ठीक आहे. सावित्री, तू जिजाऊ, तू अहिल्याची लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, तुला आकाशाची झेप आहे. सर्वांना आज 8 मार्च 2025 सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मान्यवर व माझे सहकारी मैत्रिणी सर्वांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहतो 8 मार्च का बरं साजरा केला जातो, पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. 8 मार्च ह्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये 1908 साली न्यूयॉर्कमध्ये जे कपड्याचा कारखाना होता, याच्यामध्ये जे महिला कामगार होते त्यांना काम जास्त पण मजुरी कमी. त्यांनी आवाज उठवला होता की आम्हाला जर मजुरी जास्त म्हणजे काम जास्त आहे तर आम्हाला मजुरी पण जास्त हवी आहे. याच्यासाठी सगळे स्त्रिया संघटित होऊन त्यांनी लढा पुकारला होता. तेव्हापासून हा दिवस आजचा आपण 1944 लक्षणे आज आपल्या भारताच्या जिजामाता आणि अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांना मी नमन करते. आज तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का आज 8 तारीख महिला दिवस, जागतिक महिला दिवस आहे. यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहे. पण तसंच तुम्ही वागा त्यांच्यासारखं, तसेच वागा, तसेच राहा. कोणी कोणाची चाई करू नका, चुगली करू नका. नाही का, चुगली करू नका आणि व्यवस्थित राहा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आणि
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात आधी थँक्यू, धन्यवाद देते मी. आणि आपण आज हा दिवस साजरा करतो, फक्त आजचा पुरता न करता प्रत्येक दिवस आपला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक महिलेला आदर सन्मान आणि त्यांच्या टवाळक्या न करता त्यांना समजून घेणं एवढंच महत्त्वाचं आहे. नेहमी आपण त्यांच्याविषयी गोड न बोलता तेच करतो ना एकमेकांविषयी, तो चांगला अनुभव सांगा जेणेकरून आपली पिढी समोरची हे चांगलं शिकेल आणि चांगलं काही घडेल. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. हो, थांबा ना, येऊ द्या. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही इथे आल्या कार्यक्रमाला आणि आपण दरवर्षीप्रमाणे आज हे आपलं 4थं वर्ष आहे की आपण महिला दिवस साजरा करतो. कोणाला वाटते असं का काय हा पागल झाल्या बाया म्हणते कामधंदे नाही आहे म्हणून ह्या महिला दिवस साजरा करतात. पण वर्षातून 360 दिवस आपण काय करतो? सकाळी 5 वाजतापासून उठून तर रात्रीचे 10 वाजतापर्यंत फक्त आणि फक्त आपण घरासाठी झिजतो. आपले मुलं उठून शाळेत गेले की नाही गेले, आपल्या नवऱ्याने जेवण केलं की नाही केलं, आपल्या सासू सासऱ्याची तब्येत चांगली आहे नाही आहे, याकडेच आपण लक्ष देत राहतो. आणि आपण विसरून जातो की आपणही एक जीव आहे, आपणही एक हाड मांस पेशीने बनलेला एक जीव आहे. आपल्यालाही चांगलं राहायची, चांगलं दिसायची आपल्याला पाहिजे की नाही पाहिजे, तर पण आपण त्याकडे लक्षच देत नाही. जर मी अशी वागली तर ती बाई काय म्हणेल, मी तशी वागली तर ती बाई काय म्हणेल, ह्या विचारामध्ये आपण गुंतून आपलं सर्वस्व आपण स्वतः गमावून बसतो आहे. पण केव्हा केव्हा काय होतं आहे, एक स्त्री असते आणि त्या स्त्रीला तिचा नवरा म्हणतो म्हणे की तू कामाला जाऊ नको, तू जर कामाला गेली तर माझ्या आईवडिलाकडे कोण बघेल, तर तू माझ्या आईवडिलाचं कर, माझ्या मुलाचं कर आणि माझं कर. काहून की माझ्या आईवडिला तुझ्या हातची भाजी खाल्ल्याशिवाय त्यांना दुसऱ्यांच्या हातची भाजी आवडत नाही. तर म्हणून ती काय करायची, माझा नवरा म्हणतो आहे तर मला करायचंच आहे, जर मी बाहेर गेली तर भांडणं होतील, म्हणून ती नियमितप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायची. आणि त्या नवऱ्यालाही आवडत नव्हतं की ती बाई बाहेर जाऊन काम करायला पाहिजे. कालांतराने काय झालं, ती मुलांकडे, नवऱ्याकडे, सासू सासऱ्याकडे एवढं लक्ष देत राहिली की कालांतराने तिचा मृत्यू झाला. कालांतराने तिचा मृत्यू झाल्यानंतर मग आता सासू सासऱ्यांना कशी काय जीव घालणार आहे, ती येऊन तर जीव घालणार नाही. मग त्यांनी भांडेवाली ठेवली, कपडेवाली ठेवली, सासू आपल्या आईवडिलाचं करायला ठेवलं. आणि नंतर काही दिवसानंतर तिच्या मैत्रिणीचा फोन आला. ती गेल्यानंतर तिच्या मैत्रिणीला माहीतच नव्हतं की माझी मैत्रीण गेली बा म्हणून. पण जेव्हा मैत्रिणीचा फोन आला तर तिच्या नवऱ्याने तिच्या मैत्रिणीला हकीकत सांगितली. तर यावरून काय शिकायला भेटते, जर तुमची पत्नी आहे, आता हयात आहे, तर मग तुम्ही आधीच का नाही भांडेवाली कपडेवाली, तुमच्याकडे पैसा आहे तर ठेवायला पाहिजे. तर ती पण जिवंत राहिली असती आणि तुमचं कुटुंब चांगलं राहिलं असतं. म्हणून म्हणजे कसं स्त्रीचा पाय ओढत असते, म्हणून स्त्रीनं स्त्रीचा पाय कधी सोडू नका. जर स्त्रीनं स्त्रीचा पाय ओढला असता तर रमाईसारखी रमाई बाबासाहेब घडले असते का? रमाईनं जर एवढा आपल्या नवऱ्याला म्हटलं असतं का नाही साहेब तुम्ही जर एवढं करत आहात मला काही सुखच नाही आहे तर मी कशाला गौऱ्या आणि शेणताबू तुम्हाला सांगू, तर बाबासाहेब घडलेच नसते. आणि जर सावित्रीबाईंनी जर आपल्याला शेण गौऱ्या सोसून स्वतःच्या अंगावर सोसून जर आपल्याला शिकवलं नसतं तर आज आपण शिक्षित झालो असतो का? काही शिक्षित झालो नसतो. आजही आपण त्या अनपडच राहिलो असतो आणि आजही आपण अशिक्षितच राहिलो असतो. आणि जिजाऊ मातांचं तर सांगावंच नाही लागत, एवढे शिवाजी महाराज आपल्याला त्यांनी जन्माला आणले, रयतेचे राजे आहेत ते. शिवाजी महाराजाबद्दल भरपूर काही सांगायला आहे. तर आता मी एवढंच सांगेल की जसं आता त्या ताईने पण सांगितलं आपल्याला, नितनुरे ताईने, की आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे. पण माहीत आहे का, जेव्हा आपल्याला डोहाळे लागते, मी माझं सांगते, मला डोहाळे लागले होते ना तर मला अमुकरास खावंसं वाटत होता. शिळा भात्राला दही टाकलं, फ्राय केलं का अमुकरास खावंसं वाटत होतं. माझ्याही मुलांना तेच आवडते. आपण म्हणतो की नाही नाही बाई मला जेव्हा डोहाळे लागले होते, मला याचे डोहाळे लागले होते म्हणून माझं पोरगं तेच मागते. पण जेव्हा जिजाऊ माताला डोहाळे लागले होते तर त्यांना तलवारबाजी करण्याचे डोहाळे लागले होते. तर म्हणून त्यांनी असे रयतेचे राजे, त्यांना डोहाळे लागले म्हणून रयतेचे राजे त्यांनी जन्माला घातले. सावित्रीला सुद्धा आपल्याला शिक्षित करण्याचे डोहाळे लागले होते, मला शिकायचं आहे म्हणून त्या आपल्या पतीकडून शिकल्या आणि आपल्याला शिक्षण दिलं, म्हणून आज आपण घडलो.
रमाबाई जसं भीमाबाईला पण डोहाळे लागले होते. भीमाबाई ह्या भीमराव आंबेडकरांच्या आई, त्यांना सुद्धा डोहाळे लागले होते. मला रामजी आंबेडकराला म्हणत होते की साहेब मला ना म्हणे पाटी आणि रेषा आणून त्या मला डोहाळे लागले आहे रेषा मारायचे. तर पहा त्या लेखणीचे डोहाळे लागले. तर बाबासाहेबांनी आपल्याला स्त्रियांना घडविलं. बाबासाहेबांनी कोडबिल लिहिलं होतं, त्या हिंदू कोडबिलमध्ये लिहिलं होतं की आपण 360 दिवस काम करतो, बरोबर आहे की नाही. 360 दिवस काम करतो तर आपली 8 घंट्याची ड्युटी असायला पाहिजे, आपल्याला पेमेंट बरोबर असायला पाहिजे आणि जन्माला आपणच घालतोय ना लेकरांना, ते प्रसूती रजा सुद्धा असायला पाहिजे. हे कायदे त्यांनी त्या कोडबिलामध्ये लिहिले होते. आणि हे आपले कायदे आताही संविधानामध्ये जसेच्या तसे आहेत. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा, संविधान वाचा आणि हक्कासाठी लढा की आपल्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे म्हणून. आणि त्यांनी मला 2 मिनिट बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे थँक्यू म्हणते आणि आपल्या भाषणाला विराम. इथे जमलेल्या माझ्या सर्व स्त्रियांना वंदन करते, सर्व तिन्ही राजमातांना वंदन करते आणि आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी झाला याबद्दल आभार मानते.